तर आज या प्रभू येशू ख्रिस्ताला जो आम्हाला जीवन देण्यासाठी आलेला आहे, तर या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या अंतःकरणात जागा द्यायला तयार आहात का? आज जर का तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये त्याला जागा देण्यासाठी जर तयार असाल, तर आज प्रभू येशू ख्रिस्त तुमचंही जीवन आशीर्वादित करेल. तुम्ही बघत असाल की प्रभू येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या लोकांची संख्या या जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येमध्ये आहे. सर्वात जास्त पहिली लोकसंख्या जी आहे ते ख्रिस्ती लोकांची आहे. आज समाज धर्म आज या गोष्टीला आम्ही हे करत नाही, परंतु येशू ख्रिस्ताची भक्ती करणारे, येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ग्रहण करणारे लोक आज आशीर्वादित झालेले आहेत. आज त्याचमुळे म्हणून आज आशीर्वाद झालेला आहे. तर ज्या लोकांनी देवाला आपल्या अंतःकरणामध्ये जागा दिलेली आहे, आज जर कसं जर तुम्ही तुमच्या घराची जागा दिली, तर कदाचित एक तुमच्या घराची जागा दिली, परमेश्वर तुमच्या घराला आशीर्वादितच करेल, तो तुम्हाला त्या ठिकाणी बळकटच करेल. पण जर समजा तुम्हाला घरात तुमच्या त्याला जागा दिला तर एवढा आशीर्वाद मिळतो, तर तुमचं अंतःकरण तुम्ही त्याला जर दिलं तर तुमचं जीवनच आशीर्वादित करेल. तुम्हाला तो सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी दिल्याशिवाय तो राहणार नाही. जक्कई नावाचा माणूस होता येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये. एक जक्कई नावाचा माणूस होता आणि तो जकातदार होता. रोमी लोकांच्याकडून तो नोकरी करायचा आणि नोकरी करत असताना काय झालं की त्याचं जे काम होतं त्याला रोमी सरकार पगार नाही द्यायचं. तर मग ते काय करायचं, तर त्या ठिकाणी ज्या लोकांच्याकडून जकात घ्यायचे तर ते कितीही पैसे घेऊ शकत होते, त्यांच्या मनात येईल तेवढे पैसे घेऊ शकत होते आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा ब्लेम लागायचा नाही किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काही त्याच्यावर कोणत्याही आरोप त्याच्यावर होत नसे. तर म्हणून इस्रायली लोक जे आहेत त्या ठिकाणी त्याला दोष द्यायचे, त्याला पापी म्हणायचे, कारण तो लोकांचा हडप करायचा, लोकांचा पैसा हडप करायचा, असं त्याचं जीवन होतं. परंतु जेव्हा त्याच्या नगरामध्ये देखील येशू ख्रिस्त येणार होता, तर त्याने फक्त इच्छा दर्शवली. काय इच्छा दर्शवली की बाबा हा नेमका येशू आहे कोण आणि लोक त्याला काय म्हणून देव म्हणतात, तर मी पण त्याला बघतो. पण त्या जक्कईच्या बाबतीत जर विचार केला तर जक्कई माझ्या एवढाच होता, एकदम माझ्यासारखाच तो एक ठेंगू होता आणि मग लोकांच्या गर्दीमध्ये त्याला येशू काही दिसणार नव्हता. पण ज्या रस्त्याने येशू ख्रिस्त जाणार आहे त्या ठिकाणी एक उंबराचं झाड होतं आणि मग याने विचार केला की मी जाऊन उंबराच्या झाडावर बसतो, नेमका येशू कोण आहे हे मी बघतो. आणि मग त्याने काय केलं की तो त्या उंबराच्या झाडावर जाऊन बसला आणि येशू ख्रिस्त जो आहे तो त्या वाटेने जात असताना येशू ख्रिस्त त्या गावाचा नव्हता आणि त्याने काय केलं की त्या ठिकाणी जेव्हा त्या झाडाखाली आला, येशू ख्रिस्ताने वरती बघितलं तर तिथे जक्कई बसलेला होता आणि त्या जक्कईला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं नाव घेऊन त्याला हाक मारली, जक्कया जक्कया खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. सगळा यहुदी समाज, सगळे लोक त्याला पापी म्हणायचे आणि हा जो एक जो देव आहे ज्याच्या पाठीमागे लाखो लोक चाललेले होते, तो म्हणतोय की जक्कई तू खाली ये, मला तुझ्या घरी जायचंय. त्याच्या घराकडे पण लोक बघायचे नाहीत. त्याच्या घराकडे बघितलं तर लोक म्हणायचे हे बघा पापी माणसाचं घर, असे म्हणायचे. परंतु हा देव त्याच्या घरी जाण्यासाठी तयार झालेला आहे. लोकांना आश्चर्य वाटलं. जक्कई म्हणतो माझ्या घरी, प्रभू तुम्ही माझ्या घरी येणार आहे? आणि अशा वेळेस त्या ठिकाणी जक्कईला हा प्रश्न पडला की जक्कईला येशूला मी ओळखत नव्हतो, येशू मला ओळखत नव्हता, पण त्याला माझं नाव कसं काय माहिती आहे. प्रियजन हो, आज तुम्ही आणि मी या पृथ्वी तलावर जे आहोत, आमचं प्रत्येकाचं नाव देवाला माहिती आहे आणि प्रत्येकाचं नाव माहिती असल्यानंतर आज जो कोण प्रभू येशू ख्रिस्ताला बघण्याची इच्छा धारण करतो, तर त्याच्या अंतःकरणात तो येणे, त्याच्या घरात, त्याच्या अंतःकरणात तो त्याला आशीर्वाद देण्यासाठी त्याची येण्याची तयारी आहे. जेव्हा जक्कई त्या ठिकाणी मला माझ्या घरी, तर तेव्हा येशू ख्रिस्ताला तो आपल्या घरी घेऊन गेला. येशूसाठी त्याने आपल्या घराचे दरवाजे उघडले, आपलं अंतःकरण त्याने उघडलं आणि उघडल्यानंतर मग त्यावेळेस जक्कईला आपल्या पापाची जाणीव झाली. कारण मी लोकांचं एवढं लुबाडतो, मी लोकांना लुबाडून घेतो, अशा पद्धतीने त्याला एक त्याच्या अंतःकरणाची त्याला जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यानंतर जक्कई काय म्हणाला, प्रभूजी मी माझी अर्धी संपत्ती मी गोरगरिबांना वाटून देतो. त्यानंतर तो म्हणाला की ज्यांचं मी लुबाडून घेतलेलं आहे तर त्यांना मी चौपट परत करतो. अशा पद्धतीने डबल चौपट मी काय करतो की त्यांना मी ती संपत्ती परत करतो, अशा पद्धतीने. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे,
आज या घराला तारण प्राप्त झालं. तारण म्हणजे काय तर पापांची क्षमा. या पापांच्या क्षमेसाठी माणूस वेगवेगळे प्रकार करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियाकर्म लोक त्या ठिकाणी करत असतात. परंतु प्रियजन हो, पापांची क्षमा करण्याचा अधिकार फक्त देवाला आहे. आणि म्हणून आज त्याने काय केलं की जक्कयावर देखील प्रेम केलं आणि जक्कयावर प्रेम केल्यानंतर त्याच्या घरात तो उतरला. आज जर का आपल्याला असं वाटत असेल की माझ्याकडून अनेक पाप झालेले आहेत आणि या पापांच्या पुढे देव मला काय आशीर्वाद देणार, म्हणून वाईटच करत जायचं, वाईटच करत जायचं. आणि म्हणून माणूस काय करतो की आपल्या स्वार्थीपणामध्ये आपल्या बघण्याद्वारे पाप करतो, आपल्या बोलण्याद्वारे पाप करतो, आपल्या ऐकण्याद्वारे पाप करतो, आपल्या अंतःकरणाच्या द्वारे पाप करतो. लक्षात घ्या की जर का आम्ही आमचे पाप जे आहेत हे दिवसातून फक्त 3च मोजले की आम्ही एका दिवसाला 3 पाप करतो, कारण बऱ्याचदा आम्ही खोटे बोलतो. आज आम्ही 3च पाप केलेले आहेत आणि जर आम्ही मोजले तर एका महिन्याचे 90 पाप होतील. आणि जर काय हेच पाप आपण 50 वर्षाचं आपलं वय जर आपण ठरवलं आणि या 50 वर्षाचा या पापाचा ढीग लागेल. लक्षात घ्या, हे पाप घेऊन आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार आहोत का? नाही. आणि म्हणून आज देवाला याची काळजी होती की एक प्रकारे या पापांची क्षमा रक्ताने झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी मनुष्याचं बलिदान झालं पाहिजे. मग या पृथ्वी तलावर ते बलिदान होण्यासाठी कोण पवित्र आहे तर प्रभू येशू ख्रिस्त, ज्याचा आज आपण पाहतो की त्याचा रोगातून जन्म झाला असा कोणताच माणूस पवित्र नाही. मी नाही, तुम्ही नाही, कोणच नाही. का नाही? कारण की आज जर समजा मला पण एक मुलगा एक मुलगी आहे, जेव्हा त्यांचा जन्म झाला तर लहानपणापासून आम्ही त्यांच्या जीवनातल्या क्रिया आम्ही बघत आहोत, त्यांचा स्वभाव बघत आहोत. आणि मग ते त्यांची झोपण्याची स्टाईल, त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांचं एकरा जे काही वागणं आहे, एखाद्या वेळेला आईच्या सारखं वागतात, कधी बाबासारखं वागतात आणि लोक म्हणायला लागतात बघा ही आईवर गेली, बघा हा वडिलांवर गेला. आज हे जे गुण आहेत ना, हे गुण हे काही संगती राहून येत नाहीत, तर ते रक्तातले गुण आहेत. लक्षात घ्या, आज जे काही मुलं आपला स्वभाव जगत आहेत तर ते रक्तात आहेत. आणि रक्तात जर खोटारडेपणा, जर एखाद्या मुलामध्ये खोटारडेपणा असेल, आपण मुलांना खोटं बोलण्याचा क्लास नाही लावत, ट्युशन नाही लावत किंवा शाळेत नाही पाठवत, असं खोटं बोला. किंवा कपट करण्यासाठी आपण लेकरांना त्याला कपट कसं करायचं हे नाही शिकवत. हा जातीभेद त्याला कसा करायचा हे आपण लेकरांना शिकवत नाही. पण जर आपण तसे असलो तर आपले लेकर बरोबर तसं वागायला सुरुवात करतात. आणि त्याचं कारण असं आहे, ज्या चुकीच्या गोष्टी असतील, चांगल्या गोष्टी असतील, त्या आपल्या रक्तात आहेत आणि या रक्तानेच लेकरांचा जन्म होतो. आणि म्हणून लेकरांना पाप करायला शिकवावं लागत नाही, तर लेकर जे आहेत आपण म्हणून त्या ठिकाणी पाप करतात. मग लक्षात घ्या की आज आम्ही आमच्या बघण्याच्या द्वारे पाप करतोय. आज जर आम्ही या समाजाची समाजाचा जर विचार केला तर या समाजामध्ये कोणती परकी स्त्री जर रस्त्याने चालत असेल तर लोक काय करतात, त्या स्त्रीच्याकडे वासनेच्याच नजरेने पाहतात. लक्षात घ्या, आज हे पाप कुठं जाणार आहे? बायबलमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या स्त्रीकडे जर तू कामच्छेने जरी बघितलं तरी ती व्यभिचार केल्यासारखं पाप आहे. आणि म्हणून या पापाचं वेतन मरण आहे. प्रेक्षण, हे मरण शारीरिक मरण तर आहेच आहे, पण आज आपला आत्मा नरकात टाकला जाईल आणि तिथे नाश पावेल, तो नाश होऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आणि या जगात आल्यानंतर त्याने मनुष्याचे पाप आपल्या स्वतःवर घेतले. तो पवित्र आहे, तो आमच्यासाठी बलिदान होऊ शकतो. मी बलिदान तुमच्यासाठी होऊ शकलो नसतो किंवा आणखीन कोणीतरी या पृथ्वी तलावरचा महात्मा किंवा आणखीन कोणी त्या ठिकाणी पवित्र जो व्यक्ती आहे, ज्ञानी असेल, संन्यासी असेल, कोणी असेल, असा व्यक्ती ज्याचा भोगातून जन्म झाला तो आमच्यासाठी बलिदान होऊ शकला नसता. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताने आपला शब्द या पृथ्वी तलावर पाठवला आणि त्या आत्म्याच्या द्वारेच त्या ठिकाणी कुमारिका गर्भवती राहिली. आणि मग त्याच्या रक्तामध्ये आई वडिलांचा संबंध नव्हता त्याच्या जन्मामध्ये. आणि म्हणून त्याचा जन्म हा पवित्र आत्म्यापासून होता आणि त्याचं रक्त जे होते पवित्र होतं आणि पवित्र असल्यामुळेच तो आमच्या पापांसाठी तो मारला गेला. म्हणून आज या देवाला जो आमच्या पापांची क्षमा करू शकतो, ज्या पापामुळे आमच्या घरात शांती नाही आहे, ही शांती आमच्या पापांची क्षमा झाल्यानंतर मिळते. जो शांती आम्हाला देऊ शकतो त्याला तुम्ही तुमच्या अंतःकरणाचं दार उघडून द्यायला तयार आहात का? विचार करा. आज जर का तुम्ही ती गोष्ट करायला तयार असाल तर प्रभू तुम्हाला आज तुमच्या घरात शांती आणि तुम्हाला त्या ठिकाणी आनंद देण्यासाठी तो तयार आहे. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये आहे की तो आमच्यासाठी या रस्त्यावर आला.
आता तुम्ही म्हणाल की अरे काय त्या येशू ख्रिस्ताला तर तुमच्या जन्म घ्यायला जागा नाही भेटली आणि मग आता तुम्ही आता म्हणजे इतकं तो देवाचा देव असून त्याला जागा तयार करायला पाहिजे होती. आज प्रभू येशू ख्रिस्त देवांचा देव आणि प्रभूंचा प्रभू, आज तो राजा होता या पृथ्वी तलावर. त्याने जन्म घ्यायला जर पाहिजे होता तर त्यांनी राजवाड्यात घ्यायला पाहिजे होता. तर त्या काळचे यहुदी लोक जे आहेत ना ते त्या ठिकाणी म्हणायचे जो मसीहा येणार आहे तर हा मसीहा कुठेतरी राजघराण्यात यायला पाहिजे, कारण त्याच्याविषयी भविष्यवाणी होती की तो राजा म्हणून जन्मास येईल. त्यांना वाटलं राजा म्हणून जन्मास आला तर तो घोड्यावर बसून यायला पाहिजे किंवा एक प्रकार तो राजघराण्यात जन्म घ्यायला पाहिजे. हे गाईच्या पोट्यात जन्मलेलं पोरगं कुठं राजा आहे, अशा पद्धतीने ते विचार करायला लागले. परंतु आज जर मला सांगा, आपण कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्हा आपल्या जवळच आहे, त्या ठिकाणी शाहू महाराजांचे वंशज राहतात, बरोबर आहे. किती लोकांनी शाहू महाराजांचा राजवाडा बघितला? आपला हात वरती करा. किती लोकांनी शाहू महाराजांचा राजवाडा बघितला? ठीक आहे, आम्ही बघितला. ठीक आहे, आता शाहू महाराजांचा राजवाडा बघितला, परंतु त्यांच्या वंशजांना भेटण्याची आणि डायरेक्ट त्यांच्या घरात जाऊन तुम्हाला हात मिळवण्याची संधी भेटली का? नाही भेटली. का नाही भेटली? कारण ते राजे आहेत, ते युवराज आहेत किंवा एक प्रकारे ते राजघराण्याची लोक आहेत. या राजघराण्याच्या लोकांना आमच्यासारखा साधारण माणूस, आमच्यासारखा गरीब घराण्यात जन्मलेला माणूस, आमच्या सामान्य माणूस हा त्या ठिकाणी राज्य लोकांना नाही भेटू शकत, कारण की तिथले सैनिक आम्हाला भेटू देणार नाही त्यांना, त्या ठिकाणी राज्य लोकांना. त्याच्यामुळे आज हा राजांचा राजा जो आहे हा आमच्यासाठी रस्त्यावर आला. प्रेज द लॉर्ड. यासाठी की या जगातला कोणताही सामान्य माणूस हा जाऊन त्याला भेटावा आणि त्याला शरण जावं आणि त्याने त्याला मोकळं करावं. बायबल मध्ये आम्ही पाहतो की कुष्ठरोगी, त्या काळचा कुष्ठरोग म्हणजे लोक एक महारोग म्हणायचे आणि त्याला काय करायचे? जंगलात हाकलून द्यायचे. ज्याच्या घरात कुष्ठरोगी असेल तर त्या माणसाला ते जंगलात हाकलून द्यायचे आणि मग त्याला त्या ठिकाणी जवळ ठेवायचे नाही, कारण या ठिकाणी एखादा कुष्ठरोगी जर असेल ना तर आपण एवढे लोक या खोलीत बसू नाही शकत. लक्षात ठेवा, एवढा वास येतो त्या कुष्ठरोग्याच्या अंगाचा. परंतु म्हणून ते लोक काय करतात? त्याला महारोग म्हणायचे आणि त्याला जंगलात हाकलून द्यायचे. ज्याच्या अंगावर कोड उठला त्याला महारोग म्हणायचे आणि त्याला जंगलात हाकलून द्यायचे लोक. पण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच लोकांसाठी जंगलात देखील गेला, लोकांचा थवाच्या थवा त्यांच्या पाठीमागे गेला. जेव्हा एक कुष्ठरोगी माणूस जो आहे जो जंगलात होता त्याला कळलंय की येशू ख्रिस्त या जगात या ठिकाणी आलेला आहे, तर त्यांनी दुसरा तिसरा कोणाचा विचार केला नाही. त्याने काय केले की आपली दृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडे ठेवली आणि ठेवल्यानंतर त्याच्याकडे तो चालत यायला निघाला. निघत असताना लोक नाकाला हात लावायला लागले, लोक सैरावैरा इकडे तिकडे पळायला लागले. पापी आला, पापी मनुष्य आला, अशा पद्धतीने म्हणायला लागले आणि इकडे तिकडे पळायला लागले. पण त्या माणसाने त्या पळणाऱ्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्या लोकांच्याकडे लक्ष नाही दिलं. तर प्रभू त्या कुष्ठरोगी माणसाने फक्त आपलं लक्ष फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे ठेवलं आणि त्याच्याकडे लक्ष ठेवून तो चालायला लागला. आणि प्रभू येशू, सगळे लोक त्या माणसामुळे पळाले, परंतु प्रभू येशू ख्रिस्त पळाला नाही. तो थांबला त्या ठिकाणी आणि कुष्ठरोगी आला आणि आल्यानंतर तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडायला लागला. प्रभू येशू ख्रिस्त त्याला उचललं आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाला, जा तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, शुद्ध हो. आणि त्याच वेळेस त्याचा कुष्ठ निघून गेला. प्रेज द लॉर्ड. आज जगाने येशू ख्रिस्तावर त्याच्याचमुळे प्रेम केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आज तो कोणत्या जातीत जन्मला किंवा एक प्रकार तो गरीब आहे का अमीर आहे याचा विचार प्रभू येशू ख्रिस्ताने केला नाही, तर त्याला जीवन दिलं. कोणताही सामान्यातला सामान्य माणूस त्याला भेटावा यासाठी प्रभू येशूचा जन्म गायच्या गोठ्यात झाला किंवा एक प्रकार त्या रस्त्यावर त्याचा जन्म झाला, यासाठी की तुमच्यासारखा आणि माझ्या सारखा सामान्य माणूस जो आहे तर हा त्या ठिकाणी त्याला भेटू शकेल. मग मी आज तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुम्ही त्याला आपल्या अंतःकरणामध्ये जागा देण्यासाठी तयार आहात का? तुम्ही त्याला तुमच्या घरात जागा देण्यासाठी तयार आहात का? ज्या देवाने, जो देव तुम्हाला शांती देऊ शकतो, जो देव तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा करू शकतो, त्याला तुम्ही तुमच्या अंतःकरणात शांत घ्यायला तयार आहात का? जर का तुम्ही त्याला तुमच्या अंतःकरणामध्ये जर घेण्यासाठी जर तयार असाल तर तो तुम्हाला सोडवण्यासाठी तयार आहे. आज लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी असे चाललेले नाही आहात. आज मलाही एक प्रकारे कोणी कोणाला सांगितलं असेल, आज तुम्ही तुमचं या ठिकाणी येणं ही देवाची योजना आहे, देवाची योजना आहे. कारण की आज तुमच्या कानावर हा शब्द पडलाच पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पापांची क्षमा आहे. तुम्ही ग्रहण करा की नका करू, परंतु आज हे वचन तुमच्या अंतःकरणामध्ये येणं हे गरजेचं होतं. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला होता, लक्षात घ्या, त्या ठिकाणी इसवी सन 330 मध्ये कॉन्स्टन्टाईन नावाच्या राजाचा जन्म झालेला होता. कॉन्स्टन्टाईन नावाचा राजा, त्याचं नाव कॉन्स्टन्टाईन नोबेल हे त्याचं नाव होतं.
आणि मग त्या राजाला जन्म झालेला होता आणि जन्म झाल्यानंतर त्याने त्या काळी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं होतं. तो राजा जरी होता तरी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि त्याने काय केलं की आपलं समर्पण त्याला केलं आणि समर्पण केल्यानंतर तो त्याची भक्ती करू लागला. त्याच काळामध्ये त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी द चर्च ऑफ नेटिव्हिटी अशा पद्धतीच्या नावाचं एक चर्च काढलं आणि चर्च काढल्यानंतर ते चर्च इसवी सन 330 पासून आजही त्या ठिकाणी चालू आहे आणि आजही त्या ठिकाणी भक्ती केली जाते. प्रियजनो, आज लक्षात घ्या की ते चर्च आजच्या ख्रिसमसच्या दिवशी देखील भरलेलं आहे. देवाची योजना होती त्या राजाच्या विषयी, ते चर्च काढण्याच्या विषयी. आज तुमची माझी या ठिकाणी ही देवाची योजना